यानंतरची बातमी नाशिकमधून, तीही राजकीय वर्तुळातून। सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश अखेर निश्चित झालाय। सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांच्या प्रवेशाला नाशिकचे भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी दुजोरा दिलाय। जर आम्ही पक्षात कोणाला घेतलं नाही तर ते दुसऱ्या पक्षात जाणारच, असं विधान सुनील केदार यांनी केलंय। स्थानिक पातळीवर विरोध असणं स्वाभाविक असतं, अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते या दोघांनी नाशिकमध्ये भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती। दोघांनाही स्थानिक पातळीवर जोरदार विरोधही झाला होता। भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जण इच्छुक आहे प्रवेशाला। जे प्रवेश घ्यायचे ते घ्यायचे असं ठरलेलं आहे। त्याच्यामुळं कम्युनिकेशन गॅपचा काही विषयच नाही। तुमच्यापर्यंत नाहीये ना? येतील ना, नावं येतील। आमचा संवाद चालू आहे, आमचा आम्ही बोलतो, संवाद चालतो आमचा। आपण नाही घेतलं तरी कुठल्या तरी पक्षात जाणारच आहे। त्याच्यामुळं राजकारणात डोक्याला जितकी किंमत आहे तितकी त्याचे डोके किती आहे त्या पक्षात त्यालाही किंमत आहे। लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही पक्ष आहे, त्याच्यामुळे तो निर्णय झालेला आहे।